तर ना वर्षभर आपण ज्या दिवसाची वाट बघतो तो म्हणजे आपल्या बाप्पाचा आगमनाचा दिवस, आणि जो कधीच येऊ नये म्हणजे तो आपल्या बाप्पाचा विसर्जनाचा दिवस. नमस्कार मित्रांनो, असं वाटतंय की आपल्या बाप्पाचं कालच आगमन झालंय आणि आज विसर्जनाचा दिवस आलाय. हे बाप्पाचे 10 दिवस कसे निघून गेले कळलंच नाही. असं वाटतंय की कालच बाप्पाच्या पहिल्या आरतीचा प्रसाद खाल्ला होता आणि आज शेवटची आरती मी करून आम्ही प्रसाद खातोय. आणि यावर्षी विसर्जन लवकर आहे हे माझ्या सगळ्या सर्वांना वाटते, पण बाप्पा जावं हे कोणालाच वाटत नव्हतं. ते दुःख मनात ठेवत गालावर असं आणत मंडळाच्या आणि घरच्या बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू केली. जसं बाप्पाचं आगमन वाजत गाजत केलं तसं विसर्जन पण वाजत गाजत केलं. तरी या सगळ्या वेळेस तोंडावर किती गोडा हसू आणलं ना, जेव्हा बाप्पाच्या विसर्जन आलं ना तेव्हा डोळ्यातून पाणी आणि तोंडातून हे शब्द बाहेर येतात, गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. मी तर बाप्पाच्या आगमनाची वाट आतापासून बघायला सुरुवात केली. तुम्ही वाट पाहताय का नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या इथं बाप्पाचं विसर्जन किती दिवस असतंय तेही सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा.